ते बिराजदार म्हणजे एकदम असे राजा माणूस आहे, राजा माणूस. काय ग बिट्टी, हो. तुझा आहे ना त्या बिराजदारांबद्दलचा सगळा अंदाज चुकलाय. तू असतीस ना तर कळलं असतं तुला. हा म्हणजे ते आले होते इथे? हो. हो हो आले होते. खरंच ग, भला माणूस आहे, एकदम भला माणूस. अगं त्या ड्रायव्हरला बाजूला बसलं होतं, ते पण मानानं. हा ड्रायव्हर वरून आठवलं, तो ड्रायव्हर कसा वाटतो ग बिट्टीसाठी? नाही. नाही म्हणजे चंदूशेठ, तुम्ही उगीच काही संबंध जुळवू नका. राधाला आधी मसाल्याकडे लक्ष देऊ द्या. राधे, बिराजदारांनी मसाला चाखला? नाही ना, त्यांना थांबता नाही आलं. महत्वाच्या कामासाठी गेलेत ते. पण ते इथे आले ना, तेच खूप आहे माझ्यासाठी. डबा दिलाय मी त्यांना, खातील ते. खातील ते? अगं खाल्ला असेल. अगं तुझ्या मिसळीचा वास आल्यावर पोट शांत बसू देईल का त्यांना? अगं चाटून पुसून खाल्ला असेल तर डब्बा धुवायची पण गरज नाही. बाबा काय करताय? अन्न आहे ते पाणी सुद्धा पिणार नाही त्या पोरीचा. तुझी हिंमत कशी झाली रे? तुला माहित होतं ती मुलगी अनाथ आहे, तरी सुद्धा तुम्हाला तिच्याकडे घेऊन गेलास. बाबा मला माहित नव्हतं खरंच. ती माहित नव्हतं? अरे मग ग्राउंड रिसर्चच्या नावाखाली काय करत होतास तू? विराजस, आई समजवा, समजवा तुमच्या चिरंजीवाला. त्याला माहित नाहीये का तुम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही? आई आई मला खरंच माहित नव्हतं. मग माहिती काढायची होतीस. त्याकरताच पाठवलं होतं ना तुला तिथे. ती माहिती काढायचं सोडून तू इथे आलास आणि वर तोड करून मला सांगतोयस की तुला माहित नाही की ती मुलगी अनाथ आहे म्हणून. अनाथ 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 हा शब्द जरी ऐकला ना तरी माझी तळपायाची आग मस्तकात जाते. आणि आज तुम्हाला त्या मुलीच्या हातचं. संजीवनी, याला घेऊन जावं, याला घेऊन जा. हो चालतंय. आई आई एक मिनिट आई. बाबा, त्या अनाथ मुलीचा आणि त्या मसाल्याचा काय संबंध आहे बाबा? नाही 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 बाबा, म्हणजे चव महत्वाची की नाही बाबा? आणि उत्तम चव आहे या मसाल्याला. तुम्ही काय म्हणता की आपल्याला प्रोडक्ट महत्वाचं, आपला संबंध प्रोडक्टशी. मग तो मसाला कोणी बनवलाय, कसा बनवलाय, काय फरक पडतो? आणि मी खात्री देतो ना बाबा तुम्हाला, मला माहिती आहे हा मसाला खूप उत्तम आहे. ऐका तुम्ही. बाबा कुठून आली रे तुझ्यात एवढी हिम्मत? तू आज स्वतःच्या बापाला अक्कल शिकवतोयस. कोण शिकवतं तुला? हं? काय रे
तू शिकवलंस आहे ना. नाही आज हा पोरगा माझा त्याच्या बापाला अक्कल शिकवतोय. नाही मी नाही तूच शिकवलंच नाहीस. म्हणूनच मला तू या घरात नको होतास. रक्ताचा नाहीयेस ना, म्हणून तुला त्याची किंमत नाहीये. तुझ्यासारख्या अनाथाला या घरात आसरा दिला ना, तिथेच माझ्या सगळ्या संस्कारांची माती केली मी. तुझ्यासारख्या अनाथाला या घरातनं तुझ्या बायका पोरांसकट पकडून द्यायला पाहिजे. चल. आज झालं. अरे काय करतोयस? अरे काय सारखं सारखं अनाथ अनाथ? अरे अरे भाऊ येतो तुझा. मी मानत नाही. आणि कधी मानणार पण नाही. हे बघाई, नको ती नाती माझ्यावर लादू नकोस. आता काय रस्त्यावरनं कोणालाही उचलून आणू आणि भाऊ म्हणू का? कोण कुठल्या घाणेरड्या संबंधातनं जन्माला आलेला, आई वडिलांचा पत्ता नाही आणि त्यांना आपण पोसायचं. अरे का पोसायचं आपण? आणि ही अशी बाणगुळं, ही बाणगुळं ना सोडतही नाहीत आपल्याला. आयुष्यभर आपल्याला लटकून राहतात. मला या अनाथाची माझ्या व्यवसायावर आणि घरावर सावली सुद्धा नकोय. अहो पण बाबा, एक शब्द सुद्धा काढायचा नाही. साहेब बोलवलं. लाज वाटते? लाज वाटते का तुला? साहेब मी काय मी? काय मी? आपण जो मसाला बघायला जाणार तो कुठे तयार झालाय, कोणाच्या